हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि पक्ष्यांचा पण तुम्हाला आवाज येईल. तर आज ना म्हणजे आमच्या ज्या काही आपण काकडं लावलं होतं त्याच्यावर एक काकडी लागलेली आहे आणि मिक्समध्ये बिया टाकलेलं होतं. म्हणजे गावठी पण आहे, बाजारी पण आहे. तर आज आपण ते काढणार आहोत. तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया आणि ह्या सीझनची पहिलीच काकडी. आपण चिबूचाही नवा केलेला. आता काकडी पण आपण काढणार आहोत आणि तर बऱ्यापैकी सगळीकडे थोडं-थोडं पडायला लागलेले आहेत. पण काय-काय आहे ना कुसून जातात कारण की पाऊस जास्त असल्यामुळे ना ते असं म्हणतात की मुसळतात काकड्या त्या. तर चला तुम्हाला दाखवते. आपण जाऊया. घराच्या वरतीच आहेत. आपण 2 ठिकाणी काकड्या आपल्या झालेल्या तिथे. तर ही बघा, ही आपली सगळी अळी आहेत आणि आपण बऱ्यापैकी ना आता छान मोठी पण झाली आणि समोर काकडी बघायला मिळेल तुम्हाला. आता ना ह्याच्यावर चढावं लागणार, त्याच्यामुळे स्टूल वगैरे आणावं लागणार कारण की असं चढू शकत नाही. कारण की हाईट खूप आहे त्याच्यामुळे. तर असे आता एक-एक पडायला लागलेले आहेत आणि ना ही आहे बाजारी काकडी कारण की साईज तिची कमी आहे आणि बाजारी काकड्या ज्या असतात ना अशा व्हाईट असतात त्याच्यामुळे. तर आता वरती आपण चढणार आहोत. तर वेली तरी खूप बहरलेल्या आहेत, पण पाहिजे तशा म्हणजे अशा खूप अशा काकड्या पडलेल्या पण आहेत, पण ना सगळ्याच धरलेल्या नाहीत कारण की खूप कुसल्या आहेत. कारण की ना पाऊस खूप आहे त्याच्यामुळे मुसळतात काकड्या. तर अशी ही आहे. परत खाली पण दाखवते तुम्हाला ह्याच्यावरची आपण काढणार आहोत आता. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपण पहिलीच काकडी तोडणार आहोत ह्या वेलींवरची. तर आता मी वरती चढणार आहे आणि मग तुम्हाला दाखवणार आहे. तर आता हळू तयार होत आहेत. चिबूडचं पण आपण लागायला सुरुवात झालेली आहे. पण काकड्या अजून पाहिजे तशा एवढ्या नाही आहेत. पण आता हळू पडायला लागल्यात. पण पाऊस नको आहे जास्ती, नाही तर मग कुसून जाणार. एकदम बारीक असतात, फुलातून बाहेर आलेले असतात त्याच्यामुळे जास्ती पाऊस झाला ना तर त्या कुजतात. तर ह्याच्यामध्ये मिक्स आहेत ह्या वेली, बाजारी आणि गावठी. तर आता बघूया आपल्या ज्या काही गावठी काकड्या आहेत त्या आता मी वरती चढलेली आहे आणि ही बघा काकडी. तर आता ना फळमाशांनी पण डंक वगैरे मारलेले आहेत. तर ना ह्या आता मोठा त्रास म्हणजे ह्या फळमाशांचा असतो. ज्या काही फळभाज्या वगैरे लागतात ना त्यांना मग असे डंक वगैरे मारतात. तर हिला डंक पण मारलेला आहे. तर ही आहे गावठी नाही, बाजारी ही काकडी आहे. तर ते मी काढलेली आहे. तर एवढीच आहे. ही कशा ह्या मोठ्या अशा होत नाहीत किंवा वाढत वगैरे नाही. जशा गावठी काकड्या लांब लचक होतात तशा. तर ही बघा आपली पहिलीच काकडी काढलेली आहे या वर्षातली लावलेल्या. तर बघू आता परत पडतील वगैरे. तर खालच्या काकडीवर पण आता पडतायत काकड्या, त्या पण तुम्हाला मी दाखवते. तर व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कमेंट करून सांगा. आणि हे बघा फळमाशीने डंक मारलेला आहे. तर ते फळमाशीचं पण एक पिंजरा येतो, तो लावायला लागतो. बघूया मिळाला तर आपण. तर असे हे फळमाशीचे लावून ठेवावं लागतं, नाहीतर मग सगळ्या फळांना ना डंक वगैरे ते मारतात. तर चला आपण खालच्या काकडीवर तुम्हाला दाखवते पडल्यात वगैरे नाही काय तर. तर चला दाखवते. तर ह्या बघा आता ना पडायला सुरुवात होते. एकदम छोट्या-छोट्या आहेत आणि ह्याच्यावरती तसं बघायला गेलं तर अजून मोठ्या अशा काकड्या झालेल्या नाहीत. ही प्रॉपर आपली गावठी काकड्या असतात त्या आणि गावठी काकड्यांच्या जेव्हा फुलातून बाहेर येतात तेव्हा लांबलचक दिसतात. त्याच्यामुळे त्या कळतात. तर ती बघा त्या साईडला एक पडलेली आहे. ही बघा एक. तर ही लांब आहे. तर ही आहे गावठी काकडी आणि आपण मिक्समध्ये ज्या वरती लावले ना त्याच्यामध्ये बाजारी पण आहे. तर ते हाईटला कमी असतात त्या. तर आता फुलं वगैरे पडायला सुरुवात झालेली आहे आणि पिवळी-पिवळी पानं पण झालीत बघा. त्याच्यामुळे आता ही जी पानं आहेत ना ती सगळी गळून जाणार आणि परत नवीन पानं येणार. तर अशी पूर्ण जंगल झालेलं आहे ह्या काकड्यांचं. तर बघूया किती लागतात, काय लागतात. गेल्या वर्षी बऱ्यापैकी आपल्या काकड्या लागल्या होत्या. ही बघा ही पानं आहेत ना आता एकदम खराब झालेली आहेत. ही आता सगळी सुकून जाणार आणि परत नवीन पानं येणार. तर अशा पद्धतीने आपण ह्या यंदाची पहिलीच काकडी वेलीवरची तोडलेली आहे आणि आता बघू तोडू हळू जशा लागतील तशा. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पण काकडीचं नवं केलंत की नक्की सांगा आणि आता ह्याची आम्ही कोशिंबीर बनवणार आहोत. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.